सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार खेचण्याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मोहनीश पाटील फलंदाजाला आपण पाहिले. दुसऱ्या साईडने उत्तम जाधव असे दोन फलंदाज या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये. काउंट डाऊन सुरू झालंय. ग्रँड फिनालेला या ठिकाणी सुरुवात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जोरदार टाळ्यांचा गजर उद्या ग्रँड फिनालेसाठी. अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या पुष्कळ बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय. खराब चेंडूची सांगता जरूर बघायला मिळाली. एकदा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा सामना दोन संघांमध्ये. यस, या वेळेला गत वर्षी QA ॲव्हेंजर्स हा संघ अगदी थोड्याफार चुकांमुळे अंतिम फेरीमध्ये विजय पताका रोवू शकला नव्हता, परंतु फायनलिस्ट खऱ्या अर्थाने अंतिम सामन्यामध्ये धडक जरूर या संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली. परंतु यंदाच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा संधी आहे QA ॲव्हेंजर्स या संघाकडे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर 2 धावा सजलेले आहेत. मोहनीश पाटील इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवर उत्तम जाधव पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर अंकित करकरेला आपण पाहतोय. ऑन साइडला पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे विनंती करीत आहोत. नवीन चेंडू उपलब्ध करून द्या, कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्या अनुषंगाने जो न्यू बॉल आहे आपण उपलब्ध करून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी फ्लाइंग स्टार्ट. मोहनीश पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म आपण पाहिला. याच्या संपूर्ण दिवसामध्ये म्हणतात ना की बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले तर यशाचा फार सुंदर फोटो येत असतो. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मोहनीश याचा क्लास आपण अनुभवलाय. क्लासिकल फलंदाजी, पुलचे फटके फार मोठ्या प्रमाणावर, डीप स्क्वेअर लेगला टार्गेट करणारा चेंडू डोकं अगदी स्थिर ठेवून जबरदस्त बॅलन्स सहित खेळला गेलेला फटका. यावेळेला अप्रतिम अंकितचा चांगला कमबॅक बघायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता जरूर आपण पाहतोय. ग्रँड फिनाले सुरू आहे. अभी नहीं तो कभी नहीं. आज की शाम किसके नाम. डू और डाय, टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, जिंकू किंवा मरू या ईर्ष्येने खेळावं लागेल. आज जर पराभूत झाला तर 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. डाऊन द ग्राउंड फटका फसला असेल का तर नाही. मिस जज. चेंडू मात्र या ठिकाणी सरळ निघून जातोय. पंचांचे संकेत 6 धावा. ठिकाणी आपण पाहू शकतायत अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं. 6 धावा ज्या एकंदरीत परिपूर्ण बघायला मिळाल्यात. रिव्ह्यू मध्ये देखील षटकार आहे जो एकंदरीत चेक करण्यात आलाय. सुपर्ब स्ट्रोक सिलेक्शन. 6 धावा. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. धाव संख्या जर आपण पाहिले स्कोर कार्डवर तब्बल फ्लाय झालंय 14 या धाव संख्येवर. शेर की झलक सबसे अलग. मोहनीश पाटील, क्या बात है यार. आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून हायेस्ट रन गेटर मोहनीश पाटीलच्या बॅटमधून तब्बल 94 धावा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बघायला मिळाल्यात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. काही विलक्षण फलंदाजी बघायला मिळाले. 94 संपूर्ण दिवसामध्ये मोहनीशच्या माध्यमातून. यावेळेला कव्हरचा फटका फसलेला आहे. लाऊड अपील. बिग 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 विकेट. फलंदाज बाद.
धन्यवाद टीजे. वेलकम बॅक. दोन सनसनीखेज सेन्सेशनल षटकार खेचल्यानंतर आपण पाहू शकतात महत्वपूर्ण फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. मोहनीश च्या खेळीला पूर्णविराम. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत तामोरे फलंदाजी मार्कवर. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय. अजून देखील एक चेंडूचे येणं हे शेष आहे या षटकाच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळला गेलाय खूप छान प्रकारे. स्ट्रोक सिलेक्शन एकदा जरूर परिपूर्ण बघायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो परिपूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचले 16. या धावसंख्येवर 16 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहू शकतायत. आज जिंकावंच लागेल. आज जर तुम्ही पराभूत झाला तर 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. आणि 1 वर्षाचा विचार जर आपण केला तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात. एका वर्षामध्ये 8760 तास असतात. एका वर्षामध्ये 5,25,600 मिनिटे असतात. आणि एका वर्षामध्ये 31,53,06,000 सेकंद असतात. आता इतका मोठा काळ जर तुम्हाला प्रतीक्षा करायची नसेल तर आज जिंका. आजचा दिवस तुम्हाला खऱ्या अर्थाने गाजवावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. आमच्या डिजिटल स्कोररच्या स्वागतासाठी चौकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम फटका बघायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिकेत तामोरे यांच्या बॅटमधून. स्ट्रोक सिलेक्शन फार अप्रतिम होतं. मिडल ऑफ द बॅटने खेळला गेला होता. डोक्याला अगदी स्थिर ठेवला होता आणि आय कोऑर्डिनेशन जबरदस्त. स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करीत असताना हा उपयुक्त फटका बघायला मिळाला. हो यावेळेला पुन्हा एकदा नरमताने खेळण्याचा प्रयास. पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गुड्डू या ठिकाणी इन झालाय. तुषार पडबलेला आपण पाहतोय. 2 महत्वपूर्ण मोहरे. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर गणेश पाटील च्या माध्यमातून. या वेळेला सॉफ्ट हँडने खेळला गेलाय पॉइंट झोन मध्ये. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक देखील पुढे सरसावतोय. 1 धाव जरूर परिपूर्ण. वेळेला मुंबईची लाईफलाईन ज्या प्रकारे लोकल आहे क्रिकेटमध्ये, सिंगल 1 रन इज अ लाईफलाईन म्हणूनच ओळखले गेले. आणि तुषारच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर फ्लाय होते 21 या धावसंख्येवर. या वेळेला स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. विकेटची अक्षरशः पडझड आपण पाहतोय. फलकावर केवळ आणि केवळ 21 धावा या सजलेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर दुसरं षटक हे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. आणि 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 21 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज झालाय मिस्टर गौरव भोईरला आपण पाहतोय. ओहो, या वेळेला पंचांच्या संकेत आहेत वाईट बॉल. खराब चेंडू दर्शवला गेलाय. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरू झालंय. एका साईडने गौरव बारीला आपण पाहतोय, दुसऱ्या साईडने तुषार पडवले असे दोन फलंदाज. आता भागीदारीची आवश्यकता आहे. येथे एक चांगली पार्टनरशिप रचावी लागेल तरच या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय. ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमा पार. एपीएल चौकार. धन्यवाद डीजे. गौरव बारी नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 चौकार ठिकाणी जरूर बघायला मिळालाय. पुन्हा एकदा प्रेशर कुकरची शिट्टी या ठिकाणी वाजते चौकार आल्यानंतर. वाईट बॉल. पुन्हा एकदा गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्ड फार वेगाने वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचले फलकावर 27 या धावसंख्येवर QA एव्हेंजर्स संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा सॉफ्टवेअरचा वापर बघायला मिळालाय. एकदा इझिली डन केले जाते आणि एकेरीवरतीच सॅटिस्फाईड होत असताना आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकताय तर 28 धावा 14ची सरासरी या ठिकाणी जरूर कायम राखली गेले. ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहतोय या 2 संघांमध्ये. एक कडवी लढत. मैदानाच्या चहूबाजूने चांगल्या प्रकारचे फ्लॅग्स आपण पाहू शकतायत. तब्बल 9 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. APL चॅम्पियन, APL मॅनेजर्स, प्रोडक्शन लायन्स, E18 टोर्नॅडो, क्वालिटी स्ट्रायकर्स, HO हरिकेन्स, रायझिंग स्टार्स, R&D ड्रग रनर्स, मेंटेनन्स वॉरियर्स आणि QA एव्हेंजर्स. 9 संघांचे फ्लॅग्स मैदानाच्या चहूबाजूंनी जे लहरताना आणि बहरताना आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं मॅनेजमेंट बघायला मिळालं. ऑल इज वेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल धमाका. APL या स्पर्धेच्या माध्यमातून येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे खऱ्या अर्थाने धूमधडाका आहे. खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा आपण पाहिले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट फक्त निमित्त आहे. खरं तर अनुफार्मा या संपूर्ण वसाहतीमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावं या अनुषंगाने सातत्यपूर्वक दुसऱ्या वर्षामध्ये अविरतपणे अखंडपणे एकंदरीत स्पर्धा आपण पाहतोय या PDTSच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. पहिला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालंय मिस्टर मितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. व्हेरी वेल स्टॉप. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण शेवटचा आणि अंतिम सामना. हळूहळू संध्याकाळचं सत्र सुरू होतंय. चेंडू ट्रॅव्हल होणं महाकठीण मानलं जातं. ते संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचदा आपण वातावरणीय ज्या गोष्टी आहेत, क्लायमेट फॅक्टर या टेनिस क्रिकेट वर्ल्डमध्ये आपण पाहतो. टेनिस क्रिकेट जो खरं तर क्रिकेटचा मूलभूत पाया म्हणूनच ओळखला गेलाय. कारण कुठल्याही खेळाडूची सुरुवात लेदर बॉल पासून होत नसते. त्याची सुरुवात मुळात टेनिस क्रिकेट पासूनच झालेली असते आणि तो मूलभूत पाया या ठिकाणी आपण अनुभवतो. या लीग स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला 4 धावा जरूर दर्शवलेल्या आहेत आणि 4 धावांसहित संघ जर आपण पाहिला फलकावर तब्बल जाऊन पोहोचतोय तो एकंदरीत पाहायला मिळतोय 36-36 या धाव संख्येवर. थंगार असून 18 जूनला आपण पाहिलं असेल. वयाचे 19 वर्ष. एकंदरीत तो लेदर बॉल क्रिकेट खेळलाच नव्हता परंतु तदनंतर भारतीय संघामध्ये त्याने स्थान मिळवलं IPLच्या माध्यमातून आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटचा मूलभूत पाया म्हणून सुद्धा ओळखला गेलाय. आणि टेनिस क्रिकेटची सुरुवात मुळात अंडरआर्म क्रिकेटपासून झाली. सुरुवातीच्या काळामध्ये ओव्हरआर्म क्रिकेट फार कमी खेळलं जायचं आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅन झोनमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि म्हणूनच अंडरआर्म क्रिकेट देखील मूलभूत पाया म्हणूनच ओळखला गेला या टेनिस क्रिकेट वर्ल्डचा. धावसंख्या जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ हा आतापर्यंत समाप्ती अखेर झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 37 37 धावा
या फलकावरती आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खचून जाऊ नका. अजून देखील तुमच्याकडे 3 षटक आहेत. त्या 3 षटकांमध्ये तुम्ही चांगला कमबॅक, स्ट्रॉंग कमबॅक जरूर करू शकतायत. म्हणतात ना, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळते 70. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेमधुनिया जाताना, कहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर बाबा कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही ईर्षा आणि ही इच्छाशक्ती फार आवश्यक आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप छान प्रकारे लॉंग लेग झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तुषारच्या बॅटमधून फटका लॉंग लेग झोनमध्ये जरूर गॅदर केला जाईल. धावचीतची नामी संधी या ठिकाणी, परंतु संधीचं सोनं केलं जाईल का, हे मात्र प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता असं म्हटलं जातं. आणि यावेळेला संधी चालून आली होती, काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. फलंदाज सुरक्षितरित्या यावेळेला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा खूप सुंदर सुरेख अप्रतिम ऑफसेट ऑफ स्टंप लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचले 38, 38 धावा या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत 34 षटक प्रगतीपथावर. चेंडू हवेमध्ये, यष्टी रक्षक चुकी करणार नाहीयेत फलंदाज. बॅक टू दी डगआउट. यस, ही इज गॉन. यस डीजे. धन्यवाद डीजे. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत किती गडी परतले असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर ॲक्युरेट 1 नाही, 2 नाही, 3 नाही, ॲक्युरेट 4 गडी. चला खेळाडू वर्ग, आपण स्पोर्ट्समॅनशिप दर्शवायची आहे विनंती करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू वर्गांना नम्र विनंती, स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पोर्ट्समॅनशिप दर्शवा. चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून होत असते आणि एका चांगल्या खेळाडूची ओळख जी आहे ती त्याचा खेळ आणि खेळाडू वृत्तीवरूनच होत असते. आणि त्या अनुषंगाने आपणास विनंती करीत आहोत, कृपया करून आपण स्पोर्ट्समॅनशिप दर्शवा. आपण एक चांगली स्पर्धा खेळत आहेत आणि त्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न बघायला मिळाला आहे. शॉर्ट लेग झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इझिली डन केले जात आहे. ग्रँड फिनालेचा सामना विद्यमान अवस्थेमध्ये 2 संघांमध्ये एका साईडने प्रथम फलंदाजी करत असताना QA ॲव्हेंजर्स हा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत प्रोडक्शन लायन्स हा संघ. अनु फार्मा प्रीमियर लीग APL खेल महोत्सव या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला मात्र हे काय घडलं, अप्रतिम स्टॉप, क्या बात आहे. संपूर्ण शरीराचा प्रभावी वापर, जबरदस्त. या वेळेला ग्रेट स्टॉप आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 39, 39 धावा. या वेळेला सेफ स्ट्रोक आपण पाहतोय. चांगला प्रयत्न जरूर झेल परिपूर्ण करण्यासाठी 2 धावा काही केल्या रोखल्या जाणार नाहीयेत. गुड्डूच्या बॅटमधून स्ट्रोक सिलेक्शन खूप सदाबहार बघायला मिळालंय आणि या 2 धावांसहित संघ जर आपण पाहिला फलकावरती तब्बल 41, 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ॲक्युरेट 4 षटकांचा खेळ हा समाप्त देखील झालाय. दोन्ही संघांना विनंती करीत आहोत की आपला जो 12वा खेळाडू आहे तो कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ठेवा, कारण जे डिजिटल आणि मॅन्युअल स्कोरर आहेत त्यांच्या सहकार्यासाठी आपणास विनंती करीत आहोत. दोन्हीही संघांचा जो 12th मॅन आहे तो 12th मॅन कृपया करून आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ठेवायचा आहे, कारण जे डिजिटल स्कोरर आहेत आणि मॅन्युअल स्कोरर आहेत त्यांच्या सहकार्यासाठी ही नम्र विनंती. गोलंदाज या ठिकाणी 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. मिस्टर गणेश पटेल यांना आपण पाहतोय. ऑन साईडला खूप सुंदर फटका होता.
मैदानाला गुदगुल्या करत निघून येतोय. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये एक धाव इझिली डन केली जाते. ते गुड्डूच्या बॅटमधून मोठे फटके येणे आवश्यक झालंय, कारण अंडरस्टँडिंग स्कोर ग्रँड फिनालेचा सामना तुम्ही खेळतायत. समोरच्या संघाचा विचार जर आपण केला तर गुंडप्पा सारखा एक जबरदस्त फलंदाज त्या संघामध्ये आहे, ज्याने आतापर्यंत तब्बल 56 धावा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर ॲटलिस्ट या शेवटच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे 70 धावा 6 षटकांमध्ये असायला हव्यात, तर एक अंडरस्टँडिंग आणि फायटिंग स्कोर म्हणून गणला जाईल. या वेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय. सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला हा फटका बघायला मिळालाय. 2 धावा पुन्हा एकदा सहजगत्या परिपूर्ण आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स च्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळालाय. चांगले फिटनेस दर्शवले गेले. अणु फार्मा या वसाहतीच्या माध्यमातून अप्रतिम 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. गणेश पाटील पुन्हा एकदा प्रोडक्शन लायन्स या संघाच्या माध्यमातून यावेळेला मोठे फटके खेळण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा हवा असलेला संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहू शकता एकेरीवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागलंय. सुंदर सुरेख अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल अंकित याने खूप चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गणेश पाटील यांचा क्लास आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा अंकित करकर यांच्या माध्यमातून धावसंख्येला खेळ ठोकण्यात आले. आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहू शकतायत जबरदस्त गणेश पाटील पुन्हा एकदा आपला क्लास दर्शवित असताना क्लासिकल गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळाले. राजेश पंचाळ यांच्या माध्यमातून देखील 4थं षटक खूप छान प्रकारे हाताळलं गेलंय. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळू लागलेत. जेव्हा जेव्हा चौकार आणि षटकार येणार नाहीये तेव्हा तेव्हा मात्र सिंगल अँड डबल्स तुमचा ऑक्सिजन आहे, संजीवनी बुटी आहे. आणि या वेळेला त्या सिंगल अँड डबलचा अंतर्भाव चेंडूंची संख्या जर आपण पाहिली आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ जो एकंदरीत समाप्त एकर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणेश पाटील वाईड ऑफ द ऑफ स्टंप असेल का तर नाहीये. या वेळेला पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आपण पाहिलंय. गुड बॉलिंग, लवली, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस बॉलिंग. एखाद्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो तशा प्रकारे गोलंदाजी गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण. षटक जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 46 धावा या स्कोर कार्डवर. ऐकूया एक सुपर हिट सॉन्ग आणि लगेचच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यावेळेला सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर निलेश जाधव. प्रोडक्शन लायन्स या संघाच्या माध्यमातून 46 धावा फलकावरती सुचलेल्या आहेत. या वेळेला पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगण्यात झाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये छोटी टोटल आपण पाहतोय, कारण ॲटलिस्ट तुमच्याकडे 60 धावा असायला हव्यात. सर 40 ते 50 धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबले तर समोरचा संघ चेस करू शकेल यात काही शंका नाहीये, कारण तेवढे स्ट्रॉंग फलंदाज त्या संघामध्ये आहेत. तर तुम्हाला गोलंदाजी देखील तितकीच धारदार आणि मिश्रणयुक्त करावी लागेल. ती धावात एकंदरीत तुमच्याकडे 10 ते 12चा नेट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट असणं फार आवश्यक आहे, जेणेकरून गोलंदाजांवर प्रेशर कमी असेल. आणि जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू दडपणाखाली खेळला या क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये तेव्हा तेव्हा रिझल्ट जो आहे तो निगेटिव्ह आला आहे. कितीतरी वेळा आपण क्रिकेटच्या गीता रहस्यामध्ये या गोष्टी घडताना पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला इनटू द स्लॉट मध्ये बाहेर फेकून देण्याचं कार्य. डाऊन द ग्राउंड फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली जान तुषार च्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गुड्डू आपल्या फलंदाजी मार्कवर. फोटो स्वरूपातील चेंडू बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. 2 चेंडू 2 षटकार. सुपर बॅटिंग. संकटमोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गुड्डूने मात्र पुन्हा एकदा अंडरस्टँडिंग स्कोर कडे वाटचाल केलेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल फ्लाय होते
ते एकंदरीत जाऊन पोहोचतंय 59 या धावसंख्येवर. 59 रन्स या फलकावरती बघायला मिळाल्यात. काही विलक्षण फलंदाजी, संकटमोचक खेळाडू कसा असावा, मॅन ऑफ क्रायसिस कसा असावा, याचं एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, यावेळेला गुड कॅच, गुड्डूच्या खेळीला पूर्णविराम, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक अवस्थेमध्ये यावेळेला यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव, पंचांचा बोर्ड आकाशाकडे स्थिरावला गेलाय. बॅक टू बॅक विकेटची पडझड आपण पाहिलेले आहे. डीजे एक मिनिट थांबा, कारण इनिंग या ठिकाणी समाप्ती अखेर झालंय. टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 60 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. 60 रन्सचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये समोर ठेवण्यात आलेला आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी सुयोग्यरित्या समाप्ती अखेर झालाय. या ऐकूया एक सुमधुर संदेश मिस्टर सौरभ यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा वळूयात या सामन्याकडे. महफिल को खूबसूरत बनाने में थोड़ी सी हमारी मदद कीजिए. महफिल को खूबसूरत बनाने में थोड़ी सी हमारी मदद कीजिए. अनजान बनकर मायूस नहीं बैठना है. अनजान बनकर मायूस नहीं बैठना है. खुलकर मुस्कुराइए और आनंद लीजिए. धन्यवाद. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून कुशल चौधरी, ब्रँड ऑफ मुरबे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. खूप चांगलं कॉम्प्लिमेंट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी पास केलंय. धन्यवाद कुशल. श्री लाईव्हच्या माध्यमातून कुशल चौधरी, ब्रँड ऑफ मुरबे आणि मनीष निजाई, ब्रँड ऑफ दातिवरे, ही 2 नावं खरं तर पुरेशी आहेत. आणि यावेळेला लाईव्ह चॅटच्या माध्यमातून खूप चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांनी पास केलंय. काय जबरदस्त छायाचित्रकार, अव्वल दर्जाचा, अग्रमानांकित, अद्वितीय कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण म्हणून श्री लाईव्हच्या माध्यमातून कुशल चौधरी, ब्रँड ऑफ मुरबे या ठिकाणी कॉमेंट पास करतायत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. खूप चांगलं या ठिकाणी कॉमेंट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. कुश, थँक्यू सो मच. अप्रतिम छायाचित्रकार, अग्रमानांकित, अद्वितीय, अव्वल दर्जाचा, उच्च श्रेणीवरील कार्यसम्राट आणि महानायक छायाचित्रकार कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण कुशल चौधरी. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. वळ्यात मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवण्यात आलंय निर्धारित 6 षटकांमध्ये. चला विनंती करीत आहोत ओपनिंग पेअर आपण अगदी विना विलंब मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे. ग्रँड फिनाले येणारे 36 चेंडू ठरवणार आहेत. APL सीझन 2 चा खरा दावेदार कोण? ही चमचमाती उभी ट्रॉफी आपल्या नावावरती कोण करेल या प्रश्नाचं उत्तर अगदी येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये आपण शोधणार आहोत. 24 फेब्रुवारी 2009चा दिवस उजळला आणि जिनकॉम याने व्हॉट्सॲप या ॲप्लिकेशनचा शोध लावला आणि आज व्हॉट्सॲपच्या स्टेटसला पहिल्या क्रमांकाचा करंडक कोणता संघ अपलोड करेल? QA ॲव्हेंजर्स की मग प्रतिस्पर्धी प्रोडक्शन लायन्स? हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालंय. अभी नाही तो कभी नाही. आज तुम्हाला जिंकावंच लागेल. हा क्षण आहे. हे येणारी 6 षटकं आहेत. या 6 षटकांमध्ये तुमचे सर्व प्रयत्न कसोशीने आणि शिताफीने पणाला लावून तुम्हाला खेळावं लागेल. चला सलामीवीर फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओपनिंग पेअरला मी विनंती करीत आहोत. टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट निर्धारित 6 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 60 धावांचं टार्गेट जे एकंदरीत समोर ठेवण्यात आलंय. प्रतीक वैद्य यांच्या माध्यमातून आदेश या खेळाडूसाठी बेस्ट ऑफ लक आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतायत. विजय कोल
यांच्या देखील माध्यमातून गणेश पाटील या खेळाडूचं खूप सारं कौतुक करण्यात आलंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 60 धावांचं टार्गेट एकंदरीत समोर निर्धारित 6 षटकांमध्ये. या पंच काय सांगतायत चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज, विनंती आहे. ओपनिंग पेअर या ठिकाणी सज्ज झालंय. सुपर क्रिकेट ग्रँड फिनाले अनुफार्मा प्रीमियर लीग APL खेल महोत्सव सीझन 2 चे शेवटचे काही क्षण आपण अनुभवतोय. सोनेरी क्षणांच्या सोबती रेड मोमेंट्स, शेवटचे 36 चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. एका साईडने आपण पाहू शकतायत या स्पर्धेमध्ये तब्बल 56 धावा आतापर्यंत कुटणारा गुंडप्पा हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत मिस्टर अंकित करकरे पहिलं षटक हाताळण्यासाठी. तुषार किशोर पडवळे ब्रँड ऑफ केव सज्ज झाला आपल्या गोलंदाजी मार्कवर. फिरकीपटू आहे, आपल्या बोटांमधील जादू दर्शवण्यामध्ये खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रावीण्य मिळवलेला हा गोलंदाज वाखाणण्याजोगं कार्य त्याच्या माध्यमातून याच्या संपूर्ण दिवसामध्ये झालंय. संघ मात्र नाजूक अवस्थेमध्ये होता, परंतु नाजूक अवस्थेमध्ये येऊन तुषार पडवळेने जे 2 षटकार खेचले त्या 2 षटकारांनी खरं तर सामन्याला पूर्णपणे रंगत आले. आता 6 षटकांमध्ये 60 धावांचं टार्गेट. पहिलं षटक घेऊन विकेट टेकर गोलंदाज तुषार पडवळे आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. या वेळेला क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन तुषार. पंचांच्या संख्येत नो बॉल. सोने पे सुहागा 7 धावा. धन्यवाद डीजे. प्रोडक्शन लायन्स संघाचे जे पाठीराखे आहेत, खरं तर आपण जे चीरिंग करतायत त्यामुळे या स्पर्धेला एक चांगला रंगरूप प्रदान झालंय, ग्लॅमर प्रदान झालंय. पण कृपया करून जो बाउंड्री लाईनचा रोप आहे त्यापासून 5 फूट दूर राहून आपण एन्जॉय करा ही नम्र विनंती आहे. प्रोडक्शन लायन्स या संघाचे जे पाठीराखे आहेत, कृपया करून बाउंड्री लाईनचा जो रोप आहे त्यापासून 5 फूट दूर राहून आपण एन्जॉय करा ही विनंती आहे. यावेळेला उत्तम पुढे सरसावला गेलाय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू खराब स्वरूपामध्ये बघायला मिळालाय. हो यावेळेला चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्वच सोने नसते मित्रांनो. आणि खेळाडूंनो क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये या छोट्या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवून आणत असतात. आणि तुषारच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य. या वेळेला लाऊड अपील जरूर झालाय. पंच मात्र इंटरेस्टेड असतील का हे बघण्यासारखं आहे. हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला गेलाय गुड्डूच्या माध्यमातून. पंच मात्र या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम. 2 पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने कुंदन नाईक ब्रँड ऑफ केव, दुसऱ्या साईडने प्रणित पाटील ब्रँड ऑफ सातपाडी यांना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गुड्डू आपल्या गोलंदाजी मार्कवर. डाऊन दी ग्राउंड फटका सरळ निघून येतोय. AB de Villiers कॉपी बुक स्टाईल. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद डीजे. पाठीराख्यांचं एकंदरीत तुम्ही एन्जॉयमेंट पाहू शकतायत. अशा प्रकारे जर तुमच्या संघाकडे पाठीराखे असतील तर क्रिकेट खेळण्याची मौज काहीतरी वेगळी आहे. प्रोडक्शन लायन्स या संघाचं खास कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त समर्थन आपण पाहतोय. अप्रतिम दृश्य. पुन्हा एकदा गोलंदाज गुड्डू आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला लाऊड अपील मोहनीशच्या माध्यमातून पंच दर्शवत आहेत. हा वाईट चेंडू आहे. काय विलक्षण फलंदाजी. इकडे आड तिकडे वेर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचलंय 16. या धावसंख्येवर 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कहर करते. एका साईडने अंकित करकर तर दुसऱ्या साईडने गुंडप्पा असे 2 फलंदाज. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळाला. अगदी पहिल्या षटकावर हल्ला बोल करण्यात आलाय. सुंदर
विस्मयकारक विलक्षण फलंदाजी पुन्हा एकदा फुलटस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार एपीएल चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकातील चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झाला आणि संघाची धावसंख्या 20 20 धावा. 400चा स्ट्राईक रेट मेंटेन करण्यात आलाय. गुंडप्पा आणि अंकितच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. या वेळेला लाऊड अपील जरूर करण्यात आलाय परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. चला पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 30 आणि या 30 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 50 चौकार जरूर बघायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये खूप सुंदर सुरेख आणि अप्रतिम फलंदाजी. खचून जाऊ नका मित्रांनो, अजून देखील सामना बॅलन्सिंग आहे कारण 30 चेंडू 40 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 40 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाची बाजू ठरणार आहे. आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली म्हणूनच ओळखले गेले. म्हणतात ना खऱ्या अर्थाने कठीण काळात संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते तिचं नाव आहे आत्मबळ, विल पॉवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला फुलटस स्वरूपातील चेंडू जरूर आपण पाहतोय. ट्रॅव्हल झालाय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. आजचा संपूर्ण दिवस मोहनीश पाटील या खेळाडूच्या नावावरती राहिलाय कारण सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त धावा तब्बल 94 जबरदस्त 94 धावा मोहनीश पाटीलच्या नावावरती बघायला मिळाल्यात आणि तो खेळाडू यावेळेला गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आजचा दिवस अक्षरशः गाजवून दाखवलाय. म्हणूनच आयुष्यात नेहमी स्वतःचा साधेपणा टिकवून ठेवायला शिका. एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड देखील बनू शकतोय. आणि या जबाबदार क्षम खेळी मोहनीश पाटील यांच्या माध्यमातून एपीएल अनुफार्मा प्रीमियर लीग एपीएल खेल महोत्सव या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार आणि सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू मोहनीश पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 22 धावा या स्कोर कार्डवरती सजलेले आहेत. 22 रन्स या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. हो यावेळेस मात्र वेगवान चेंडू आहे. लेंथ अँड लाईन खूप चांगले बघायला मिळाले. अशा प्रकारे लेंथ अँड लाईन मेंटेन करणं ही काळाची गरज बनले. हर्षल पटेलने अशा प्रकारे स्वतःला मेंटेन केलं. गत वर्षी फक्त 40 लाख या बेस प्राइजवर IPL खेळला परंतु यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकतो 11.25 करोड मध्ये सोल्ड झालाय. एका रात्रीत मालामाल कारण मेहनत घेणारा खेळाडू आणि क्रिकेटमध्ये मेहनतीला फार मोठं महत्त्व देण्यात आलंय. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सातत्यपूर्वक सराव तुम्हाला करता आला पाहिजे. स्वतःला तुम्हाला बॅक करता आला पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला यश मिळेल, अपयश मिळेल. प्रत्येक परिस्थितीमध्ये न डगमगता न खचता स्वतःला पाठिंबा देत स्वतःचं समर्थन करत खेळावं लागेल. तरच तुम्ही क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये एक दिवस मोठे होऊ शकतायत. पुन्हा एकदा मोहनीश यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर झोन मध्ये अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव जरूर परिपूर्ण बघायला मिळालंय. दुसरं षटक खूप सुंदर सुरेख आणि अप्रतिम. 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 3 धावा या खर्च करण्यात आलेल्या आहेत. सुपर बॉलिंग आपण पाहतोय. आतापर्यंत एपीएलच्या माध्यमातून मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज जर आपण पाहिला तर तो देखील अवॉर्ड आतापर्यंत मोहनीशच्याच नावावरती बघायला मिळालाय. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर देखील आपण पाहतोय. पहिला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय कव्हर झोन मध्ये. षटक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर फलक्यावर जाऊन पोहोचते 24. पहिल्या 6 चेंडू धावा आल्या होत्या 20 आणि तदनंतरच्या 6 चेंडू धावा आलेल्या आहेत केवळ आणि केवळ 4. येणारी चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 36 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण बनलेलं आहे. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये खचून जाऊच नका. सामना अजून देखील पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्थेमध्येच आहे. स्वतःला बॅक करणं आवश्यक आहे. म्हणतात ना विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा अवकाशात उडेन मी. अडवू शकेल ह्या वादळाला अजून अशी भिंत नाही.
माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो आहे, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे हे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. विल पॉवर दर्शवावी लागेल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 36 धावांचं टार्गेट समोर. फटका फसला यावेळेला. गुड कॅच. फलंदाज बाद. यस, ही इज गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सामना अत्यंत रंगतदार अवस्थेकडे वाटचाल करतोय. काही विलक्षण सामना आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा सामना कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मिस्टर उत्तम जाधव यांना आपण पाहू शकतात. न्यू मॅन इन झालाय. नवीन फलंदाज गणेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर. हो, या वेळेला मात्र ऑफ साइड द ऑफ स्टंप लेंथ अँड लाईन अप्रतिम बघायला मिळालंय. पंच मात्र लेट टू लेट डिसिजन अपडेट करतायत. थोडंसं खेळपट्टी अक्रॉस आहे आणि या त्या अनुषंगाने या वेळेला वाईड चेंडू. 26 धावा फलकावर. 26. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिले तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक डीप स्क्वेअर लेग घेण्यात आलाय. एक डीप मिड विकेट आपण पाहतो. एक वाईडिश लॉंग ऑन. लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. या वेळेला फलंदाज बॅक टू दी डगआउट परतला गेलाय. विजय कोल यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंसाठी गुंडप्पा असेल, गणेश पाटील असतील, सर्व खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विजय कोल यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहू शकतात. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 26 धावसंख्येवर विजयासाठी अजून देखील 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर षटक क्रमांक 3 मधील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर बघायला मिळालाय. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 34 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. हो, या वेळेला मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर करण्यात आलाय. अप्रतिम. बॅक टू द बॉलर. एकदा जरूर दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून परिपूर्ण पाहायला मिळते. सिंगल अँड डबल्सने देखील हा सामना विजयी होऊ शकतोय, परंतु ग्रँड फिनालेचं प्रेशर, सायकोलॉजिकल प्रेशर जे आहे त्या प्रेशरला खरं तर दूर ठेवावं लागेल. कारण जेव्हा जेव्हा प्रेशर घेतलं एखाद्या खेळाडूने तेव्हा मात्र सामना हातामधून स्किट झालाय. यावेळेला अप्रतिम टॅप करण्यात आलाय. अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने हा फटका खेळला गेलाय. एकदा खूप छान पद्धतीने परिपूर्ण झालाय आणि एका धावेसहित संघ जर आपण पाहिला तर स्कोर कार्डवर प्रोडक्शन लायन्स हा संघ जाऊन पोहोचलाय 28-28 या धावसंख्येवर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली भूमिका पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून बघायला मिळालंय. संपूर्ण टीम, एंटायर टीमच्या माध्यमातून खास करून प्रतीक भंडारी यांनी जे डिजिटल स्कोरिंग केलंय अप्रतिम. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींची देखील जाण आणि भान त्यांच्या माध्यमातून जपलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक. दोन्ही देखील कॅमेरामॅन अनुराग चव्हाण अँड राहुल कुंभार दोन्ही देखील कॅमेरामॅनचं विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. यावेळेला फेअर डिलिव्हरी ठरवण्यात आले पंचांच्या माध्यमातून. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली षटक क्रमांक 3 मधील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर बघायला मिळतोय. उत्तम जाधव शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. हो, यावेळेला फुलट स्वरूपातील चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. व्हेरी गुड किपिंग. 3 षटकांचा खेळ जो आहे तो समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा
या फलकावरती सजलेले आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिले तर ॲक्युरेट 31 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 18 गेंदे शेष, 31 रनों की जरूरत. सामन्याचं समीकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे. सुपर क्रिकेट असून देखील दोन्हीही संघ या वेळेला समांतर अवस्थेमध्ये बघायला मिळालेत. न्यू मॅन इन. 18 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची आवश्यकता, 18 गेंदे शेष, 31 रनों की जरूरत. हे इक्वेशन 18 बॉल रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. न्यू मॅन इन झालाय. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने खेळणं हे मात्र आवश्यक बनलंय. संध्याकाळचं सत्र अजून देखील गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण पहिल्या 6 चेंडूंमध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त स्ट्रॉंग कमबॅक करून दाखवलाय. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि खूप सुंदर सुधारणा या ठिकाणी करून दाखवले. स्टिच इन टाइम सेव्स 9 असं म्हटलं जातं. वेळीत जर उपाय केला तर मोठी हानी तुम्ही टाळूच शकतायत आणि काही जबरदस्त पुनरागमन करून दाखवलंय. स्ट्रॉंग कमबॅक आपण पाहू शकताय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. UA ॲव्हेंजर्स या संघाच्या माध्यमातून पहिल्या 6 चेंडूत 20 धावा, तदनंतरच्या 12 चेंडूत केवळ 9 धावा खर्च. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. यॉर्क लेंथ ला प्राधान्य देण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी. लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलचा चेंडू बघायला मिळालाय. मिचेल स्टार्कच्या आठवण, ज्याने 2019च्या एका विश्वचषक स्पर्धेमध्ये तब्बल 27 विकेट्स गारद करण्याचा विश्वविक्रम करून दाखवला. त्याची देखील आठवण. ट्रेंट बोल्ट, तंगारसू नटराजन, मोहम्मद सिराज सर्वांची आठवण या ठिकाणी करून दिली जाते. अप्रतिम यॉर्क लेंथचा चेंडू मोहनीश पाटील याच्या माध्यमातून. सुपर डिलिव्हरी. हो, या वेळेला मात्र अप्रतिम चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. पहिली धाव इझिली डन केली जाते, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला गुड रनिंग, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर वृद्धिंगत होते, फ्लाय होते फलकावर. 32 धावा. विजयासाठी अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर ॲक्युरेट 16 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. ओहो, या वेळेला गुड कमबॅक. मोहनीश पाटीलचं कौतुक करावं लागेल. संघाला सावरणारा खेळाडू कसा असावा, गेमला रीड करणारा खेळाडू कसा असावा, जिद्द चिकाटीने खेळणारा खेळाडू कसा असावा. म्हणतात ना की चिकाटी हा शब्द फार छोटा आहे, परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो. आणि चिकाटी प्लेअर आपण पाहू शकतायत. मोहनीश पाटील सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्येक करणे. यावेळेला बॅक फुटला जाऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? यावेळेला थ्रो जो आहे तो चुकीच्या एंडने झाला. यावेळेला फेकी जर लोअर एंडला झाले असते तर फलंदाज धावचित देखील होऊ शकला असता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंडची कमतरता. म्हणतात ना क्रिकेटमध्ये एक क्षण आणि अनेक ऍक्शन तुम्हाला दाखवाव्या लागतात. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड एकत्रित आणून तुम्हाला खेळावं लागतं क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये. आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंडची कमतरता बघायला मिळाली. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. डीप मिड विकेट झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव डन होते. एकेरीवरतीच थांबा दर्शवावा लागेल. गुड बॉलिंग. मोहनीश पाटील याने मात्र सामन्यामध्ये कमबॅकिंग करून दाखवले. चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त देखील झाला. या आधीच्या षटकामध्ये मोहनीशने किती धावा दिल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर केवळ आणि केवळ 4. आणि या षटकाचा विचार केला तर केवळ आणि केवळ 5 धावा. काही क्वालिटी दर्जाची गुणवत्तापूर्ण अद्वितीय गोलंदाजी आपण पाहतोय. या वेळेला सुपर आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट अग्रगण्य विस्मयकारक काही जबरदस्त अद्वितीय अग्रमानांकित अवर्णनीय गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील ॲक्युरेट 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी किती धावांची आवश्यकता असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर ॲक्युरेट 26 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण. 12 गेंदे शेष, 26 रनों की जरूरत. हे सामन्याचं समीकरण, इक्वेशन आणि सिच्युएशन आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 12 गेंदे शेष, जीतने के लिए 26 रनों की जरूरत. ग्रँड फिनालेचं टायटल कोणत्या संघाच्या नावावरती कोरलं जाईल या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा सामना आहे. ते मात्र जबाबदार खेळी खेळण्याची आवश्यकता आहे. म्हणतात ना की सकाळी कुणालाच घड्याळाचा अलार्म उठवीत नसतो, तर सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना
प्रत्येकाच्या आयुष्यातील जबाबदारी उठवीत असते आणि या वेळेला त्या ती जबाबदारी स्वीकारण्याची, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. कारण आयुष्यातील सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर ते जबाबदारीचं टॉनिक आहे. कारण एकदा तुम्ही जबाबदारी नावाचं टॉनिक घेतलं की तुम्हाला आयुष्यभर थकवा येत नाही आणि या वेळेला ती जबाबदारी उचलावी लागेल दोन्ही देखील खेळाडूंना. सुपर क्रिकेट, 12 गेंदे शेष, 26 रनों की जरूरत. ग्रँड फिनाले, चमचमाती हुई ट्रॉफी, पहिल्या क्रमांकाचं टायटल यंदाच्या वर्षामध्ये कोणता संघ आपल्या नावावरती कोरणार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. QA एव्हेंजर्स की मग प्रोडक्शन लायन्स. अजून देखील येणारे 12 चेंडू, वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. काळाच्या पडद्याआड नक्की काय दडलंय हे येणारे 12 चेंडू ठरवणार आहेत. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. एका साइडने रवींद्र राठोड तर दुसऱ्या साइडने आपण पाहू शकतायत मिस्टर कुंडप्पा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फटका जरूर फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चुकी करतायत. हे प्रेशर आहे, ग्रँड फिनालेचं प्रेशर. बऱ्याचदा या गोष्टी होत असतात. अनेक दिग्गज खेळाडू देखील अशा प्रकारच्या चुका करत असतात. कारण मैदानाच्या बाहेर बसून सामना बघणं सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू खेळतोय त्यालाच ठाऊक असतं की ग्रँड फिनालेमध्ये एक्झॅक्टली काय मानसिकता असते. म्हणून सुनील मनोहर गावस्कर यांनी देखील सांगून ठेवलंय की टेम्परामेंट क्रिकेटमधील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुमची मानसिकता. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 11. पहिला गुड डिलिव्हरी, अप्रतिम, सुंदर, सुरेख, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. पहिला सॅक्रिफाईस विकेट आपण पाहतोय. रवींद्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळत आहेत आणि सॅक्रिफाईस देखील खूप आवश्यक. सामन्याचं समीकरण जर आपण लक्षात घेऊन पाहिलं तर अजूनपर्यंत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या विजयासाठी ॲक्युरेट 24 धावांची आवश्यकता. डोंट वेस्ट टाइम प्लीज. दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 24 धावांचं टार्गेट एकंदरीत समोर पाहायला मिळते. याच फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. न्यू मॅन इन, नवीन फलंदाज या वेळेला मिस्टर राजेश पांचाळ. बॅटिंग ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती खेळत असताना एकंदरीत एकमेव असा खेळाडू आहे क्रिकेटच्या 140 वर्षांच्या हिस्ट्रीमध्ये, मायकेल क्लार्क, ज्याने 5व्या क्रमांकावरती खेळत असताना 30 शतक सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये साकारलाय. आतापर्यंत 140 वर्षाच्या इतिहासामध्ये असा खेळाडू कोणताच झालेला नाहीये. परंतु सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानात 5व्या क्रमांकावरती खेळत असताना मायकेल क्लार्क याने 300 धावा केल्या होत्या आणि 5व्या क्रमांकावर राजेशजी पांचाळ या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण ग्रँड फिनाले या ठिकाणी सामना रंगलाय. पंच मात्र या ठिकाणी सूचित करत असताना पाहायला मिळत आहेत. यस, व्हाईट बॉल दर्शविला जातोय. खराब चेंडू आहे आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने 37 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. निकित जाधव या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. यावेळेला पुन्हा एकदा ऑफकटरचा चेंडू, काय गोलंदाजी करून दाखवलंय उत्तम जाधव आणि मोहनीश पाटील या दोन गोलंदाजांनी सामन्याला पूर्णपणे कलाटणी देऊन दाखवलंय. कारण पहिल्या 6 चेंडूत तब्बल 20 धावा आल्या होत्या. 60 धावांचं टार्गेट समोर होतं. 30 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण असताना काय जबरदस्त कसोशीने प्रयत्न बघायला मिळालेत. म्हणतात ना, न हरता, न थांबता, न थकता अथक प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हार मानावी लागते. आणि उत्तम जाधव अँड मोहनीश पाटील 30 चेंडू 40 धावा हे समीकरण असताना सामन्याला बघा कुठे घेऊन आलेत. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर अजून देखील ॲक्युरेट आपण पाहू शकतायत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक स्वरूपामध्ये लोअर फुट स्वरूपातील चेंडू सरळ बॅटने खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन झोनमध्ये मोहनीश पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागेल. धाव संख्या मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते 39. 39 धाव संख्येवर येणारी चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता प्रोडक्शन लायन्स या संघासमोर. यावेळेला मात्र वेगवान चेंडू आपण पाहतोय. गुड डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, आउटस्टँडिंग, लवली बॉलिंग
मैदानाच्या आतमध्ये 6 गेंदे शेष और जीतने के लिए 21 रनों की जरूरत हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पुढे आलंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची आवश्यकता. हे समीकरण आपण पाहतोय. संकट ही तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच आलेले असतात. संकट ही खरं तर ओतपोत आणि अथांग महासागरासारखे असतात आणि महासागरामधील हे पाणी जे आहे ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्या पाण्यामध्ये कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी हे संकट तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतात. इथे मात्र सेल्फ कॉन्फिडन्स खूपच महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. आयुष्यामध्ये तुमच्या सर्वोत्तम साथीदार कोण असेल तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या आयुष्यातील कोहिनूर हिरा कोण असेल तर तुमचे कठोर परिश्रम. आयुष्यामध्ये 99% मेहनतीवर विश्वास ठेवायला शिका आणि 1% नशिबावर विश्वास ठेवायला शिका. खऱ्या अर्थाने यश मिळाला खेरीज राहणार नाही. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 21 धावांचं टार्गेट समोर. येणारे 6 चेंडू ठरवणार आहेत APL महोत्सव सीझन 2 चमचमाते होई पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल. 6 चेंडू आणि 21 धावा याआधी देखील आम्ही वारंवार या ठिकाणी पुकार करत आहोत. 6 गेंदे शेष, 21 रनों की जरूरत हे एकंदरीत समीकरण समोर आलंय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. वेळेला पहिला चेंडू वेगवान स्वरूपामध्ये बघायला मिळालाय. मिस्टर गौरव बारी यांच्या माध्यमातून आता 5 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त. QA ॲव्हेंजर्सच्या डगआउटमध्ये हळूहळू जल्लोषाचं वातावरण जरूर या ठिकाणी वृद्धिंगत झालंय. काही गोलंदाजी करून दाखवली मोहनीश पाटील आणि उत्तम जाधव या 2 खेळाडूंनी सामन्याला परिपूर्णरित्या कलाटणी दिली. पहिले 6 चेंडू असं वाटलं की खऱ्या अर्थाने हा सामना स्किड होतोय की काय, परंतु हे क्रिकेट आहे. इथे जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेटने खेळाल तोपर्यंत सामना तुमच्या हातामध्ये राहूच शकतोय. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण पाहू शकतायत अजून देखील ॲक्युरेट 20 धावांची आवश्यकता. म्हणूनच 1999, 2003 आणि 2007 असे बॅक टू बॅक 3 विश्वचषक जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले, रिकी पॉन्टिंगला प्रसारमाध्यमांनी विचारलं की तुम्ही कसं काय केलं. त्यावेळेला मात्र रिकी पॉन्टिंगने देखील उत्तर दिलं, आम्ही कधीच 50 षटकांचं प्रेशर आमच्या डोक्यावरती घेऊन खेळलो नाही. आम्ही फक्त 50 षटकांच्या सामन्यामध्ये 5-5 षटकांचं कॅल्क्युलेशन करायचो. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशनचं जे महत्त्व आहे ते फार मोठं आहे आणि कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी चुकी झाली. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट आवश्यकता तब्बल 20 धावांची पाहायला मिळते. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून येतो. एक क्षेत्ररक्षक उत्तमच्या सेफ हँड्स मध्ये. आता 2 चेंडू आणि 20 धावा. डीजे ऑपरेटर देखील या ठिकाणी तैनात होताना पाहायला मिळतील. जोश, जल्लोष, आनंदाचा क्षण या ठिकाणी जवळ येत असताना पाहायला मिळतोय. खेळ खल्लास होण्याच्या दिशेने या ठिकाणी मात्र वाटचाल पाहायला मिळते. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अनुराग चव्हाण, राहुल कुंभार, डिजिटल स्कोरर प्रतीक भंडारे, नितेश पाटील सर्वांचे खूप खूप आभार. DJ जागृत यांचे देखील स्वतःचा आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रेशन मोमेंट, सेलिब्रेशन मोड मात्र या ठिकाणी ऑन होण्याच्या दिशेने आपण पाहू शकतायत. यंदाच्या वर्षातील केवळ शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांचं टार्गेट समोर. QA ॲव्हेंजर्स, तुषार, किशोर पडवले, गुड्डू अँड कंपनी. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय. सौभाग्यवती पूजा पडवळे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज तुषार पडवळे यांच्यासाठी जरूर आलेला आहे, कारण क्वालिटी दर्जाचं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये. तुषार पडवळे यांच्या सौभाग्यवती या वेळेला आपण पाहू शकताय. खेळ खल्लास. APL सीझन 2 चे विनर QA ॲव्हेंजर्स. सेलिब्रेशन मोड इज ऑन.